सर्वांचं स्वागत आहे आपल्या स्वराज दुर्ग भटकणी चॅनलमध्ये। आज आपण आलो कल्याणमधील लोणाड या गावामध्ये। या गावात यायचं कारण असं आहे की इथे एक प्राचीन वास्तू आहे। वास्तू म्हणजे गुफा बोलू शकतो आपण, जी 6व्या ते 7व्या शतकामध्ये कोरलेली आहेत, जी एका उभ्या पाषाणामध्ये कोरलेली आहे। आता पूर्ण भारतामध्ये जवळजवळ 1200 ते 1300 गुफा आहेत। त्यामधले फक्त 1000 गुफा ज्या आहेत जे लेण्या ते फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये। त्यातली काही छोटीशी लेणी म्हणजे ही लोणाड गावातली खांदेश्वरी गुफा म्हणून नाव बोलतं त्या गावाला। तर ही बघण्यासाठी आलो आपण। तर चला बघूया कशी आहे ही लेणी आणि कोणत्या प्रकारे आहे ती। काम केलेलं आहे बघा। आता 1 2 3 4 खांबे आहेत। 4 खांबांवर पुन्हा नक्षीकाम होतं। त्यातला हा जो खांबा जो पडलेला होता, ह्याच्यावरची नक्षी दगड जे आपल्याला इथं बघायला भेटतात। हे बघा, आणि हे भिंतीवर गेलेली नक्षी बघा, जे काही मूर्त्या कोरलेल्या आहेत आधीच्या काळातल्या। पूर्ण अशा लास्टपर्यंत नक्षी कोरलेल्या होत्या पहिल्या। डाव्या बाजूला आपल्याला एक पाण्याची टाकं बघायला भेटते, जे कुंड म्हणून बोलतात। इथे अजून पण पाणी आहे। हे बघा, आतमध्ये आपल्याला शंकराची पिंड आणि खंडेश्वरी माताची मूर्ती आपल्याला बघायला भेटते। एक छोटीशी गुफा आहे आतमध्ये, त्या गुफात आहे बघा। आपली महादेवाची पिंड आहे आणि खंडेश्वरी माताचं मंदिर, आणि इथे एक मूर्ती आहे, जी मूर्ती एकदा विस्कळीत झालेली आहे। बघा, एवढीशी गुफा आहे। सभा मंडप बघा, ही नक्षी बघा, आणि हा दरवाजा आहे। या दोन्ही दरवाजांच्या बाजूला खाली 2 मूर्त्या आहेत, जे इथल्या मूर्त्या गेल्यामुळे इथलं गावकऱ्यांनी नवीन बनवले। पुढच्या दरवाजावर मूर्ती आहे आणि ही एक मूर्ती आहे, 2। हे बघा, दरवाजाची मूर्ती 2 या पूर्ण अवस्थेत आहे, आणि ही एक मूर्ती आहे देवीची। तर कसली मूर्ती आपल्याला माहिती नाही, आपण सांगू देवीची असू शकते किंवा कसली ती। आणि त्या वरती आपल्या कातळामध्ये श्री गणरायाची मूर्ती कोरलेली आहे। मधल्या दरवाजा नक्षीकाम बघा,
लेणीचा आकार एक प्रकारे एकदम लहान आहे, पण ही लेणी मध्ययुगीन काळातली आहे, जी राजवंशज घराण्याचा स्मारक म्हणून शासनाने घोषित केलेलं आहे. आणि ही 6व्या ते 7व्या शतकातली लेणी आहे. तर ह्या लेणीकडे यायचं म्हटलं तर आपल्याला कल्याणवरून लोणार गावात जावं लागतं. लोणार गावातून वरती MIDCतून थोडे 2 कंपनीतून वरती आल्यावर आपल्याला सध्या कॉन्क्रीट रोड केलेला आहे. त्या रोडवरून वरती आलं की डायरेक्ट आपण लेण्याच्या जे मुख आहे समोर, तिथं आपण पार्किंगची व्यवस्था पण आहे, तिथे येऊ शकतात. तर आवर्जून भेट द्या. खूप छान आहे बघण्यासाठी. नक्षीकामही खूप छान आहे. आजूबाजूला पूर्ण हिरवळ आहे, म्हणजे जास्त वातावरण चांगलं आहे. आणि एक प्रकारचं जे भिवंडी शहर आहे, भिवंडी शहरापासून जी रहदार आहे तिथून पूर्ण एकदम आजच्या शांत ठिकाणीपेक्षा चांगल्या ठिकाणी येऊन हे वसलेले आहेत. तर नक्की जाऊन भेट द्या. तर सर्वांना जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे, हर हर महादेव.